नमस्कार मित्रमैत्रिणींनो, स्वामी समर्थ. श्रावणातील पहिला सण नागपंचमी. पूजा मुहूर्त, काय करावे आणि काय नाही. श्रावण महिन्यातील पहिला आणि महत्त्वाचा सण म्हणजे नागपंचमी. नाग या प्राण्याबद्दल आदर व पूज्य भावना समाजात रुजवण्यासाठी हा सण पाळला जाण्याची परंपरा आहे. या दिवशी घरोघरी नागदेवाची पूजा करून त्याला प्रसन्न करण्याची प्रथा आहे. वेदकाळापासून चालत आलेला हा सण अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी स्त्रिया नवीन अलंकार वस्त्रे नेसून नागदेवतांची पूजा करतात. स्त्रिया पाटावर हळद चंदनाने नाग नागिन आणि त्यांच्या पिल्लांची चित्रे काढून त्याला दुर्वा, दूध, लाह्या, आघाडा वाहून पूजा करतात. श्रावण महिन्यात म्हणजेच पावसाळ्यात आघाडा सर्वत्र उगवतो. या सणात या वनस्पतीला महत्त्वाचे स्थान असते. नागदेवताची पूजा करून त्याला दूध, साखर, उकडीची पुरणाची दिंड करून नैवेद्य दाखवला जातो. या सणाला विशेषतः गव्हाची खीर आणि चण्याची डाळ, गूळ यापासून बनवलेल्या उकडीची पुरणाची दिंड तयार केली जाते. तसेच नागपंचमीला महिला झिम्मा, फुगडी, झोके आणि विविध प्रकारचे पारंपरिक खेळ खेळतात. गावाकडे आजही अशाच पद्धतीने नागपंचमी साजरी केली जाते. श्रावणातील या पहिल्या मोठ्या सणाची सर्वजण आतुरतेने वाट पाहत असतात. नागांची उपासना आणि विशेष पूजा केल्याने जीवनातील अडथळे दूर होतात आणि आपल्यावर नागदेवतेची कृपा राहते, असे मानले जाते. भगवान शिवाच्या गळ्यात नेहमी नागांचा हार असतो. भगवान विष्णूही शेष नागावर विसावले आहेत. बलराम आणि लक्ष्मण हे शेष नागाचे अवतार मानले जातात. राहू आणि केतू यांचे ज्योतिषशास्त्रात साप किंवा सापांच्या माध्यमातून चित्रण केले आहे. राहूला सापाचे डोके आणि केतूला त्यांची सोंड मानले जाते. त्याच्या कुंडलीतील स्थानामुळे कालसर्प दोष निर्माण होतो. ज्योतिषशास्त्रीय ग्रंथानुसार नागपंचमीच्या वेळी नागांची पूजा केल्याने कालसर्प दोष कमी होतो. नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेची पूजा केल्याने ग्रहांची बाधा आणि अकाली मृत्यूचे संकट दूर होते, अशी श्रद्धा आहे. सामान्यतः हरियाली तीज नंतर 2 दिवसांनी नागपंचमी साजरी केली जाते. या दिवशी मंदिरामध्ये नागदेवता आणि भगवान शिव यांची पूजा केली जाते. तसेच नागपंचमीच्या दिवशी महादेवांची अन्न नागांची पूजा केल्याने काल सर्पदोषापासून मुक्ती मिळते, अशी धार्मिक मान्यता आहे. यंदा श्रावणातील हा पहिला सण नागपंचमी कधी? नागपंचमीचा शुभ मुहूर्ताने पूजा पद्धत काय ते आज आपण जाणून घेणार आहोत. यंदा नागपंचमीचा सण 9 ऑगस्टला शुक्रवारी सर्वत्र साजरा केला जाणार आहे. हिंदू पंचांगानुसार श्रावण महिन्यात शुक्ल पक्षातील पंचमी तिथी 9 ऑगस्टला सकाळी 12:36 सुरू होणार आहे. ही तिथी 10 ऑगस्टला पहाटे 3:14 समाप्त होईल. या परिस्थितीमध्ये उदय तिथीनंतर नागपंचमीचा सण 9 ऑगस्टला साजरा केला जाणार आहे. नागपंचमीला पूजा करण्याचा शुभ मुहूर्त हा 9 ऑगस्टला पहाटे 5:47 सुरू होणार असून दुपारी 1 वाजेपर्यंत हा मुहूर्त राहील. या कालावधीमध्ये तुम्ही नागदेवतेची किंवा नागदेवतेच्या प्रतिमेची पूजा करू शकता. नागपंचमीला पूजा करण्याची पद्धत. नागपंचमीच्या दिवशी पहाटे लवकर उठून देवी देवतांचे ध्यान करून तुमच्या दिवसाची सुरुवात करा. त्यानंतर आंघोळ करून स्वच्छ धुतलेले कपडे परिधान करा. नंतर सूर्यदेवताला जल अर्पण करा. त्यानंतर शुभ मुहूर्तावर देवघराजवळ नागदेवतेचे चित्र, जिवती किंवा मातीपासून बनवलेली नागाची मूर्ती स्थापित करा. आता नागदेवतेला हळद कुंकू, फुले, अक्षता वाहाव्यात. पूजा करून झाल्यानंतर नागपंचमीची कथा वाचावी. त्यानंतर तुपाचा दिवा लावून आरती करावी आणि नागदेवतेला वाटीभर दुधाचा नैवेद्य अर्पण करावा व नागपंचमीची पूजा मंत्र ओम भुजंगेशाय विद्महे सर्पराजाय धीमहि तन्नो नाग प्रचोदयात. तसेच आदल्या दिवशी भावाचा उपवास असतो. भावाला चिरंतन आयुष्य आणि अनेक आयुधांची प्राप्ती होवो आणि तो प्रत्येक दुःख आणि संकट यातून तारला जावो, हेही उपवास करण्यामागे एक कारण आहे. याविषयीची कथा खालीलप्रमाणे. नागपंचमीसाठी वेदकालापासून अनेक प्रथा आहेत. त्यापैकी एक कथा सत्येश्वरी नावाची एक कनिष्ठ देवी होती. सत्येश्वर हा तिचा भाऊ होता. सत्येश्वरचा मृत्यू नागपंचमीच्या आदल्या दिवशी झाला. त्यामुळे भावाच्या शोकात सत्येश्वरीने अन्न ग्रहण केले नाही. सत्येश्वरीला तिचा भाऊ नागरूपात दिसला. तेव्हा तिने त्या नागरूपाला आपला भाऊ मानले. त्यावेळी नागदेवतेने वचन दिले की जी बहीण माझा भाऊ म्हणून पूजा करेल तिचे रक्षण मी करीन. त्यामुळेच त्या दिवशी नागाची पूजा करून प्रत्येक स्त्री नागपंचमी साजरी करते. तसेच दुसरी कथा, कालिया नागाचा पराभव करून यमुना नदीच्या पात्रातून भगवान श्रीकृष्ण सुरक्षित वर आले. तेव्हापासून नागपंचमीची प्रथा सुरू झाली असेही मानले जाते. काय करावे? 1.
नागपंचमीच्या दिवशी शिवमंदिरातील शिवलिंगावर कच्चे दूध, बेलपत्र आणि काळे तीळ मिसळून गंगाजल अर्पण करावे. हे करणे खूप शुभ मानले जाते. 2. नागपंचमीच्या दिवशी शेण किंवा मातीने नागाचे चित्र बनवून घराच्या मुख्य दरवाजावर त्याची पूजा करा. 3. नागपंचमीच्या दिवशी भगवान शिवाची विधिवत पूजा केल्यानंतर नाग गायत्री मंत्राचा जप करा. नागपंचमीच्या दिवशी शिवमंदिरात साफसफाई जरूर करा. 4. नागपंचमीच्या दिवशी ब्राह्मणाकडून चांदीच्या नागात प्राणप्रतिष्ठा करून पाण्यात वाहून द्या. असे करणे शुभ मानले जाते. 5. नागेंद्रहाराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय हा मंत्र म्हणा. 6. नागपंचमीच्या दिवशी नागाची पूजा करणाऱ्या व्यक्तीला सापांचे भय राहत नाही. 7. नागपंचमीच्या दिवशी गारुडी दिसल्यास त्या गारुडीला पैसे देऊन नागाला जंगलात सोडून द्या. हा उपाय केल्यास काल सर्पदोषातून मुक्ती मिळते. 8. नागपंचमीच्या दिवशी अशा एका शिवमंदिरात जिथे शिवजीच्या लिंगावर नाग नाही आहे अशा मंदिरात नागाची प्रतिष्ठापना करा. नागपंचमी दिवशी काय करू नये? तसेच या दिवशी शेतकरी शेत नांगरत नाही. तसेच नववधू माहेरी येतात. जिम्मा, फुगड्या, झाडाला झोके बांधून खेळणे या गोष्टी करून स्त्रिया हा सण आनंदाने साजरा करतात. नागपंचमीच्या दिवशी काही चिरू नये, कापू नये, तळू नये, चुलीवर तवा ठेवू नये वगैरे संकेत पाळले जातात. या दिवशी चुकूनही नागदेवतेला त्रास देऊ नका. हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे की सापाला हानी पोचवणे हे पाप मानले जाते. असे केल्याने तुम्हाला काल सर्पदोष प्राप्त होऊ शकतो. या दिवशी लांबूनच किंवा फोटोरूपी नागांना शिव मानून त्यांची पूजा करावी. यासोबतच नागपंचमीला टोकदार वस्तूंचा वापर करू नका. त्याचबरोबर या दिवशी शेतात खोदकाम करू नये असे सांगितले जाते. नागपंचमीच्या दिवशी पूजेच्या विधीबाबत देशभरात विविध परंपरा आहेत. काही लोक चतुर्थीला उपवास करतात आणि पंचमीच्या संध्याकाळी पारायण करतात. अनेक ठिकाणी या दिवशी शिळे अन्न खाण्याची ही प्रथा आहे. घरामध्ये पूजा करायची असेल तर लाल चंदन आणि हळदीने 5 किंवा 8 नागदेवाचे प्रतिकात्मक चित्र बनवा. त्यानंतर त्यावर कच्चे दूध, दही, दुर्वा, अक्षत, फुले, पाणी इत्यादी अर्पण करा. प्रसाद म्हणून तूप, गूळ आणि मिठाई दिली जाते. याशिवाय कुंडलीत काल सर्पदोष असेल तर नागपंचमीला पूजा केल्याने लाभ होतो. महाराष्ट्रात सांगली जिल्ह्यातील 32 शिराळा येथे नागपंचमीनिमित्त मोठी यात्रा भरते. जिवंत नागाची पूजा करण्याची येथे मोठी परंपरा आहे. तसेच उज्जैनचे नागेश्वर चंद्र मंदिर वर्षातून एकदाच नागपंचमीला उघडते. या दिवशी पूजा केल्याने काल सर्पदोष शांत होतो. नागपंचमीच्या दिवशी या मंदिरात मोठी गर्दी असते. तर मित्रांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग.